माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मन मोकळं करणं. आणि मी अजिबात तो कचरा जमा करत नाही. हे म्हणजे मी खूप मितभाषी असले तरी सुद्धा मला हे माहिती आहे की माझ्या भावना मला आयडेंटिफाय करायच्या आहेत. मी जर दुःखी झाले आहे, मला जर त्रास झालेला आहे, तर तो मी लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनफॉर्च्युनेटली काय माहिती आहे का, की काही मैत्रिणी माझ्या वर्षानुवर्ष आहेत, काही मित्र माझे वर्षानुवर्षाचे मित्र आहेत, पण तरीसुद्धा ना ते त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की माझ्यासाठी ते 24/7 अवेलेबल नसतात. बरोबर. मग ना ते फेजेस थ्रू येतात आणि जातात, असं होतं. तर त्या काळामध्ये जे कोणी माझ्याबरोबर असेल त्यांच्याबरोबर मी शक्यतो व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला एखादी गोष्ट कळत नाही आहे डिसिजन कसा घ्यायचा आहे, किंवा मला लक्षात येत नाही आहे की मी एक्झॅक्टली इथे काय वागायला हवं. मला अशा काही अडलेल्या गोष्टी असतील, मला दुःख झालं असेल खूप, वेगवेगळ्या प्रकारे आणखीन आपल्याला दुःखाची वेगवेगळी कारणं असतात. तसं काही झालं असेल तर मी पहिल्यांदा एक तर पहिलं काम करते की मी ते सगळं व्यक्त होण्यासाठी व्यक्ती शोधते. म्हणजे त्यावेळेला जी अवेलेबल माझे मित्रमैत्रिणी असतील त्यापैकी की मी इथे कॉन्फिडेंटली बोलू शकते आणि ते कॉन्फिडेन्शियल राहील सुद्धा अशी व्यक्ती मी बघते आणि ते मन मोकळं करतेच करते. तसं झालं नाही तर माझे काउन्सिलर्स सुद्धा मी आहेत की मी मुद्दाम बऱ्याचदा अशी पेचात पडते. बरेचसे असे प्रसंग घडलेले आहेत माझ्या आयुष्यात की अशा वेळेला मी आता कोणाशी बोलू हा महत्त्वाचा डिसिजन आहे. मग त्यावेळेला नशिबाने मला ती अक्कल होती की आपण हे विषय मित्रमैत्रिणींशी बोलण्यासारखे नाही आहेत. बरोबर. हे विषय कुठल्या तरी तज्ज्ञांबरोबर बोलले, डिस्कस केले तर आपल्याला याच्यातून छान वे आउट मिळेल, एक छान दृष्टिकोन मिळेल. आणि मग अशा वेळेला मी बऱ्याचदा काउन्सिलिंगचा आधार घेतलेला आहे. ओके. मग त्या सेशनचे अगदी 1,500 रुपये गेले एका तासाचे, तरी सुद्धा मला असं वाटतं हे वर्थ आहे. कारण त्यावेळेला मन मोकळं करणं, त्यावेळेला कोणीतरी मला योग्य प्रकारे कन्सोल करणं, सल्ले देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अगदीच छोट्या छोट्या गोष्टीतून मला त्यावेळेला ना असं होतं बा आपल्याला सुचत नाही. म्हणजे ते जेव्हा तुम्ही खूप ताणामध्ये असताना त्या ताणात तुम्हाला कळत नाही की मी आता सोल्युशन कसं काढू, तर त्यावेळेला ना मी माझ्या डायरीमध्ये काही वे आउट काढलेले आहेत, लिहून ठेवलेले आहेत. की पहिली गोष्ट, ज्या वेळेला मी खूप प्रेशरमध्ये येते, खूप टेन्शन येतं मला, त्यावेळेला तर सगळ्यात आधी झोपणे हा एक महत्वाचं आहे ते. मग मी विचार करते की तो टाइम पास झाला ना, ती वेळ पुढे गेली की मला माझं सोल्युशन काढायला माझी बुद्धी जरा रिफ्रेश होते, असं होतं. मग त्यानंतर अगदीच मला असं वाटलं की नाही मी झोपू शकते काय, तर मी आंघोळ करणे किंवा मग निसर्गामध्ये कुठेतरी बाहेर जाऊन फ्रेश फिरून येणं बागेत, किंवा मग कार ड्राईव्ह करून येणं, हे सगळं करून आल्यानंतर मी शांत बसून तो विचार करते आणि नंतर लिहून काढते. लिहिण्याने, ते व्यक्त करण्याने बऱ्याचदा माझे सोल्युशन्स मला मिळतात. ते खूप फायदेशीर ठरतं. व्यक्त होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ती टॉक्सिसिटी मला जमवायचीच नसते. आणि जे पण मी आत्तापर्यंत मला असं वाटतं की जेही मी काय केलं आहे, जे काही माझे संघर्ष होते किंवा मला जे काही प्रॉब्लेम्स होते त्यातून सॉल्व्ह होण्यासाठी हे उत्तम मार्ग मला तेव्हा सापडला होता की व्यक्त व्हायचं, व्यक्ती गाठून तिच्याशी बोलायचं, काउन्सिलिंग करून घ्यायचं, किंवा मग चक्क लिहायचं. त्यांनी निम्मे अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आयुष्यातला असा एखादा क्षण तुला असं वाटलं की इथे मी हरतेय पण मला तिथे हरू द्यायचं नाहीये, मला स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढून विजय मिळवायचा आहे किंवा पुढे जायचं आहे, तर असा एखादा क्षण होता की ज्या वेळेला तुला वाटलं की नाही हे चुकीचं होतं माझ्यासोबत, मी हरतेय आणि मला ते करायचं नाहीये, त्यातनं मला बाहेर पडायचंय, तर तो क्षण किंवा त्यातनं तू कशी स्वतःला सावरलंस? माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड काळ, आणि त्यावेळेला मला असं वाटलेलं की माझं आयुष्य आता इथे संपलं. त्यामुळे माझा डिवोर्सचा काळ. म्हणजे तुला खरं सांगू का,
म्हणजे स्मितासारख्या मुली म्हणजे खरंच तो जेन्युन आहे म्हणजे माझी आई आता इथे नाही पण तिची हे घेते मी की त्यावेळेला म्हणजे ती आता देवाघरी आहे सो पण तिची शपथ घेऊन सांगते की किंवा तिच्या प्रेमा की मला ना जस्ट मी आणि माझी मैत्रीण तुला माहिती आहे इंडस्ट्री तिथे नाव घेत नाही पण आम्ही असं म्हणजे स्मिताचं कसं काय म्हणजे तिच्यासारख्या मुलीचं शक्यच नाही म्हणजे इतकी इनोसंट इतकी क्यूट इतकी सिम्पल आणि बघ आम्ही त्या बातम्या पण केल्या नव्हत्या कळलं होतं तरी आम्ही ठरवून बातम्या केल्या नव्हत्या नाही म्हणजे स्मिता इज लाईक अ गर्ल की आपण तिला ओळखतो की ती आपण जवळून आणि कळतात ग लोक कळतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं आपण पत्रकार आणि आर्टिस्ट म्हणून भेटतोय पण तसं नसतं आपण एकमेकांना ऑब्झर्व करत असतो अँड दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट तर तसं त्यावेळेला झालं म्हटलं हे शक्यच नाहीये थांब म्हटलं आपण कळेल आपल्याला पण मला तरी आपण हे करूया नको अबाउट स्मिता आपण थांबूया ते एक पण तुम्ही खरंच सगळेजण इतके चांगले आहात ना मी कायम म्हणते की मला एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीची वागली ना तरी सुद्धा 100 व्यक्ती आपल्यासाठी उभं करतो देव त्यामुळे माझा विश्वास आहे चांगुलपणावर तुम्हाला हे असं वाटलं की याची बातमी करू नये आणि खरंच त्यावेळेला जर का माझी डिवोर्सची बातमी झाली असती ना तर मला प्रचंड त्रास झाला असता कारण मला ते सहन होत नव्हतं मला इथे तुला प्रश्न करायचा आहे की असं होतं ना आपल्या आयुष्यात अनेकदा आपण कधीतरी असं वाटतं आपण हरतोय आणि आपल्याला ते हरू द्यायचं नसतं कारण बेसिकली स्त्रीला देवानं खूप स्ट्रॉंग बनवलंय 9 महिने ती मूल गर्भात वाढवते त्याला जन्म देते हा सगळा प्रवास करते इतकं त्याने स्ट्रॉंग बनवलंय घरातला सगळं आवरून ती बाहेरचं करते तर इतकं स्ट्रॉंग बनवलंय की तिला आपलं हरणं कधीतरी खूप त्रासदायक होतं आणि तिला त्यातनं बाहेर यायचं असतं मूव्ह ऑन व्हायचं असतं असे काही क्षण असे काही प्रसंग तुझ्या आयुष्यात आलेत आणि आत्ता जी स्मिता मी पाहते त्यात मला ते कळतंय की तू ते हरणं झिडकारून देत तू पुढे आलीस आणि स्वतःला उभं केलंस मला असं वाटतं बेसिकली आपल्याला दुःख तिथे होतं जिथे आपल्या मनामधली जी फ्रेम असते त्या फ्रेमला तडा गेला आपण जे आपल्याला स्वतःला बघतो तसे आपण दिसलो नाही की आपल्याला त्रास होतो म्हणजे कॉम्प्रोमाइजेस तिथे नाही करू शकत मला जर का मी दिसतीये की मला अशा पद्धतीनं सक्सेस मिळायला हवा माझं असं घर पाहिजे माझा असा नवरा पाहिजे मला मूल हवं आहे ह्यातल्या कुठल्याही वॉन्ट्स ज्या तुमच्या असतात तुमचं खूप मनापासूनच्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होताना मध्येच तुटल्या की ती फ्रेम तुटते ना आणि ती फ्रेम तुटली की तुम्हाला त्रास होतो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे माझा डिवोर्सचा काळ आणि मला तुला खास इथे सांगावं असं वाटतं आम्हाला ते कळलं तेव्हा विश्वास बसत नव्हता त्यावर त्यामुळे तुला कधी त्याच्यावर विचारलं पण नाही किंवा कधी तुझा बाईट यावर घ्यावा असाही विचार आमच्या मनाला स्पर्शून गेला नाही पण आत्ता मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर ते मन मोकळं कुठेतरी तू करावंस आणि ते बोलावंस कारण ते हरणं आज बऱ्याच मुलींच्या आयुष्यात येतंय आणि त्या कधी कधी कोणीतरी उद्ध्वस्त पण होतंय कोणीतरी मूव्ह ऑन पण होतंय पण त्या ज्या हरणं स्वीकारतात आणि गप्प बसतात ना त्यांच्यासाठी तुझं आन्सर मला वाटतं खूप महत्वाचं असेल कारण तू आज ज्या पद्धतीनं स्वतःला हे केलेस ते कळतंय तू हरवलेस सगळ्यात आधी मला असं वाटतं की ज्यावेळेला आपल्या बरोबर अनफेअर गोष्टी घडतात एक व्यक्ती किंवा एखादी घटना आपल्या बाबतीत जी घडायला नाही पाहिजे आपण डिझर्व करत नाही आपण चांगल्या गोष्टी डिझर्व करतो पण तरीही आपल्या बाबतीत ते घडतं तर त्यावेळेला ना देव आपल्यासाठी आणखीन काहीतरी बॅकअप्स किंवा सपोर्ट्स ठेवलेले असतात त्यांनी तू आत्ता म्हणालीस असं की तुम्ही याची बातमी केली नाही ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती कारण त्या काळात मी खूप खचले होते आणि तेव्हा जर का तुम्ही ही बातमी केली असती तर मला आणखीन दुःख झालं असतं पण मला स्वतःला आश्चर्य वाटायचं की माझं डिवोर्स झाला तरी सुद्धा 3 वर्ष कोणीही त्याच्यावर काहीही वाच्यता केली नाही थँकफुली माझ्या स्वामींवर माझा प्रचंड विश्वास आहे स्वामी सतत पाठीशी असतात कधी कुठल्या बाबतीत ट्रोल झाले नाही मी कधीच नाही मी आता YouTube चॅनल सुरू करून 4 वर्ष होतात मला तुला कोणी प्रश्नही नाही करत मला कोणीही प्रश्न विचारत नाही मला फार तर YouTube चॅनलवर एकदा विचारलं होतं की तुमचे मिस्टर काय करतात वगैरे आणि त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ केला होता की असं आम्ही विभक्त झालेलो आहोत आणि तिथे मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं